तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत। बागलाण तालुक्यातील शेतकरी विजेच्या प्रश्नावर आक्रमक झालेले बघायला मिळालेत। वारंवार तक्रार करूनही समस्या सुटत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट मोरेनगर सब स्टेशन गाठत आंदोलनाचा मार्ग अवलंबला। अखेर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढल्याने आंदोलन मागे घेण्यात आले। बागलाण तालुक्यातील मोरेनगर सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुळाणे फिल्टर परिसरात गेल्या काही दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात होती। कृषी पंपासाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते। या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र ठोस तोडगा न निघाल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत मोरेनगर सब स्टेशनच्या पटांगणात ठिय्या आंदोलन सुरू केले। शेतकऱ्यांची मुख्य मागणी होती की कृषी पंपासाठी दररोज किमान 8 तास अखंड दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा आणि सुरू असलेला विजेचा लपंडाव तत्काळ थांबवावा। दरम्यान महावितरणाचे मुख्य अधिकारी उंबरकर यांनी आंदोलनास्थळी येत शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांनी तातडीने तोडगा काढत कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले। तसेच त्या संदर्भात महावितरणाकडून प्रत्यक्षात कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। अधिकाऱ्यांकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले। उंबरकर यांनी घेतलेल्या तातडीच्या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत आणि कौतुक करण्यात येत आहे। आंदोलन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सटाणा पोलीस स्टेशनचे शरद कुवर, अमोल बच्चाव, भूषण सूर्यवंशी आणि पंडित ताहिरे यांच्यासह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या आंदोलनात परिसरातून शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। प्रखर न्यूज साठी भगवान पवार, तुषार रोंदळसह भैयासाहेब माळी, सटाणा।